की असली झोप येते. मी ब्लॉग करायचं विसरून गेलो. सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. वेलकम टू द डे 9 ऑफ डेली ब्लॉगिंग. डे 8 म्हणजे कालचा आपण जो संडेला जो इव्हेंट होता तोच टाकलाय आपण. सो आज सोमवार आहे, पण आज आपण ड्यूक्सनोजला नाही गेलेलो कारण आम्हाला सूतक आहे 3 दिवसाचं. सो आपण कोणत्याही मंदिरात वगैरे नाही जाऊ शकत, पूजा वगैरे नाही करू शकत. आजचं आपलं ड्यूक्सनोजचा जो ट्रेक आणि मंदिरामध्ये जे आपण जल चढवतो ते आज आपलं स्किप झालंय. होतात गोष्टी, सो ते इतकं काय मनावर घ्यायची गोष्ट नाही. पण माझी तब्येत माझ्या आवाजावरनं तुम्हाला कळतच असेल की खूप खराब आहे. कारण 2 दिवस लगातार म्हणजे काल आणि परवा आम्ही उन्हामध्ये होतो, अक्षय आणि मी दोघं. आणि तो पण तिकडे जाम झालाय, मी पण इकडे जाम झालोय कारण ऊन भयंकर आहे. आणि खरंच मी तुम्हाला सांगेन की जर गरजेचं असेल तरच ह्या उन्हामध्ये बाहेर जा, नाहीतर भाई फुल प्रोटेक्शनमध्ये जा एकतर, नाहीतर जाऊच नका, स्किप करा. कारण बेकार इतकं टोचतं ना देऊन, पण कंटेंट करायचं होतं मला आणि आत्ताच आपण डेली ब्लॉगिंग सुरू केली. सो म्हटलं की नको स्किप करायला, म्हणून मी गेलतो. पण ते खूपच जास्त टोल झालाय माझ्या अंगावरती. घसा जाम झालाय आणि डोकं इतकं जड झालंय ना, डोकं दुखतंय लिटरली. सो आता बघूयात, थोड्या वेळानंतर मी जाईन हॉस्पिटलला. काल मी थोडं रात्री काढा वगैरे बनवला, काढा पिला. म्हटलं की बघूयात देसी नुसक्याने ट्राय करून, पण काहीच इफेक्ट नाहीये. सो म्हटलं की आज जाऊनच येऊ, कारण आपल्याला एनर्जी पाहिजे भाई. इतक्या लो एनर्जीमध्ये मी नाही ब्लॉग करू शकत, तुमची पण एनर्जी नाही डाऊन करू शकत. एक इंजेक्शन ठोकलं ना की मग एकदम ओके होऊन जाईन मी. आजारपणाची एकच गोष्ट मला आवडते की माझा आवाज असा थोडा हेवी होतो ना, भारी वाटतं आतून असं बोलल्यावरती, असं काहीतरी ना का मोठा माणूस आहे असं फिलिंग येत. बाय द वे, आपला मँगो डॉलीवाला व्लॉग इथे अपलोड करतोय मी आता, आणि तो इव्हेंटवाला व्लॉग मला आज एडिट करायचा आहे. मी लाईनअप करून ठेवलेलं आहे, फक्त गाणं वगैरे टाकून एडिट करायचं थोडंफार. सो ते होऊन जाईल. मग मी काय करेन, मंडे आणि ट्यूजडेला जो व्लॉग आहे ना तो कंबाईन करून टाकेन, म्हणजे प्रॉपर कंटेंट मिळेल आणि आज मला रेस्ट पण मिळेल. नाहीतर ना मग मेंटली चालू राहतं की भाई काय शूट करायचंय, काय करायचंय, ते मेंटल स्ट्रेस राहतो, ते अजून बॉडीवरती इफेक्ट करणार. त्यापेक्षा पण सिस्टमॅटिकली जाऊ. म्हणजे मी इव्हेंटचा व्लॉग केलता, सो आपल्याकडे गॅप नाही पडणार, म्हणजे सुट्टी नाही होणार डेली व्लॉगिंगमध्ये. अँड दॅट इज द मेन की मला ना सुट्टी नाही मारायची भाई. आता चालू केलंय तर कंटिन्यू ठेवायचंय, भले व्ह्यूज येऊ नाही येऊ. सो बघूयात काय होतंय. आज जे काय होईल ते मी तुम्हाला दाखवेल. आणि थोडीशी लो एनर्जी आहे, बट ठीक आहे, तेवढं तुम्ही मानून घ्या, कारण तब्येत ठीक नाही म्हणून लो एनर्जी आहे, असं नाही तर बाकी काय कारण नाही. आणि मला आवाज येत असेल सकाळी सकाळी, कोण काय वाजवतंय काय कळत नाही, म्हणजे काहीतरी असेल फंक्शन वगैरे. चला भेटूयात. दवाखान्यात वगैरे जाऊन आलो, इंजेक्शन घेतलं भाई. आणि मी ती पट्टी बिलकुल ठेवत नाही, मला नाही आवडत, नाही तर मग ते डाग पडतो. आता गोळ्या वगैरे जेवलो पण, आणि गोळ्या वगैरे पण घेतल्या. आता थोड्या वेळ आराम करेन आणि त्यानंतर मग तो इव्हेंटवाला जो व्लॉग आहे, जो लास्ट आय गेस तुम्ही बघितला, तो एडिट करायचा आहे. सो तो एडिट करेल अँड होपफुली भेटूयात उद्या. सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. दिस इज द नेक्स्ट डे. आत्ता वाजलेत सकाळचे ऑलमोस्ट 6 वाजलेत अँड नाव इट्स वर्कआउट टाईम. मंडळी वर्कआउट तर मी तुम्हाला रोजच दाखवतो. आज सनराईज बघा काय मस्त कलर झालेत. टाइमलॅप्स लावतो आणि तो टाइमलॅप्स तुम्ही एन्जॉय करा, तोपर्यंत मी वर्कआउट कंप्लीट करून घेतो.
सॉरी टू इंटरप्ट यू गाईज, बट आपला वर्कआउट झालेला आहे. जास्त नाही केला, बॅक बायसेप होता, खूप कंट्रोल नाही केला कारण माझा फेवरेट वर्कआउट आहे हा. बट थोडा आजारी असल्यामुळे थोडं कमी केला. बाय द वे आत्ता वाजले 6:48 आणि अजून काय प्रॉपर सनराईज असं झालेला नाही आहे. सो तुम्ही टाईमलॅप्स एन्जॉय करा सनराईजचा, कारण तुम्हाला आता बघायचं आहे. चटक लागली आहे तर मी खाली जातो, जरा फ्रेश वगैरे होतं, नाश्ता करतो. आज पूजा वगैरे नाही करायची आहे कारण तुम्हाला तर सांगितलंच मी सुतक आहे. बाय द वे उद्या आहे महाशिवरात्र, तर उद्या आपल्याला वरती ड्यूक्स न्यूजला जाता येईल की नाही सुतकामुळे ते बघूया. जर ॲटलिस्ट मी वरती जाण्याचा प्रयत्न तर करेनच, मंदिरात नाही जाऊ आपण, बट तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्की करेन. बाय द वे तुम्ही लोक शिवरात्रीच्या दिवशी हा ब्लॉग बघताय, सो तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी फ्रेश वगैरे होतो, तुम्ही टाईमला एन्जॉय करा. सो नाश्ता वगैरे करून व्लॉग इकडे आपला लाईव्ह झालाय. तर तब्येत थोडी ठीक आहे, म्हणजे कालपेक्षा एनर्जी तर वाटतेय, पण सर्दी आहे, सर्दीने थोडं फुसफुस होते, बट ते होईल थोडं ठीक. काल रात्री मी मस्त स्टीम वगैरे पण घेतलं आणि ते काय बोलतात त्याला, हळदीचं दूध ते पण पिलं होतं. सो जरा बरं वाटतंय, आता गोळ्या वगैरे घेतल्यात. सो आता आज परत रेस्ट केलं ना तर उद्या अजून बरं वाटेल, कारण उद्या आपल्याला ट्रेक करायचं आहे बाई, ड्यूक्स नसतं. सो लेट्स सी, आता बघूयात काय होतंय. मी तुम्हाला आज संबळ वाजून पण दाखवणार आहे, स्टे ट्यून्ड. हे ना कफ साठी सिरप दिलेलं आहे मला, डिट्रोमेट्रोफेन. ते नाव इतकी डेंजर असत नाही बघा, तुम्ही बघून घ्या बाई. पण हे पिलं ना की असली झोप येते ना, गुंगी येते, गुंगी म्हणजे कळूनच येत नाही की काय नक्की चाललंय भाई आजूबाजूला. काल तर मी घेतलं दुपारी आणि मला लक्षातच नाही कधी बाकीचे सगळे आले, म्हणजे दादा वहिनी सगळे बाहेर गेले होते तर ते कधी आले, काय झालं, मी उठलो मध्ये, मला काहीच म्हणजे त्याचं हेच नाही, नॉलेजच नाही की काय झालं काय नाही. म्हणून मी आज सकाळी नव्हतं घेतलं, कारण मला माहित होतं मी जर घेतलं तर मी झोपणार आणि ब्लॉग तसंच राहून जाणार. त्यापेक्षा मी आत्ता घेतोय. 5 ml घ्यायचंय. कड वगैरे नाही, गोड आहे पण भाई असरदार आहे. इसको धोते अभी. कळवण्यात येत आहे की आपली रक्ताची लवकरात लवकर बनवून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे ही सर्वांना विनंती. तर टाइम चेक मंडळी, आता दुपारचे 3:45 झालेत आणि जसं मी तुम्हाला बोललेलो ना, ते औषध घेतल्यानंतर गुंगी चढते, झोप येते, सेम तसंच झालं बाय. अजून पण थोडं ना डोकं माझं जड आहे आणि गुंगीतच आहे मी, बट स्टील म्हटलं की आता वरती जाऊयात आणि तुम्हाला मी संबळ जे बोललो होतो ना, प्रॉमिस केलं होतं त्या गोष्टी पूर्ण करूयात. तर ह्याला पहिले इथं लॉक करू, नाही तर हा वाजत राहील वाऱ्याने. ये गया यहाँ पे. हां, तर येस, जेवढं मला येतं ना थोडंफार, म्हणजे 1-2 काहीतरी येतात मला, काय म्हणतात त्याला ते पण नाही माहिती, बट ठीक आहे, जे येतं ते मी तुम्हाला दाखवतोय बघा. ते आहे आपलं संबळ, घेऊ बाहेर ठेव. मला ना खूप फॅसिनेशन आहे असं युनिक काहीतरी शिकायचं, तर मला हे खूप चांगल्यारीत्या शिकायचं आहे, पण प्रॉपर ना असे व्हिडिओज नाही आहेत ऑनलाईन की क्लासेस वगैरेचे. सो कोण जर असेल तुमच्या ओळखीमध्ये जे मला शिकू शकते तर प्लीज DM करा, नाहीतर मग माझं जे डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये मेल ID किंवा इंस्टाग्रामचा ID आहे, त्यावरती मला DM करा, म्हणजे मला कळेल आणि मग आपण बोलून बघूयात की कसं काय शिकता येईल वगैरे वगैरे. बाय द वे याच्या आधी मी सेम फुटेज घेतलेला, भाई तो रेकॉर्डच नाही झालं, असं कसं काय मला कळत नाही, गॅलरीमध्ये दिसतच नाही. एनिवेज, तर आता जे मला येतं ते मी तुम्हाला दाखवतो. मी एक शॉर्ट्स पण पोस्ट केली होती, बट ठीक आहे, ते आता ब्लॉगमध्ये दाखवतो. आता ना बरेच दिवस झालेले मी स्वतःच प्रॅक्टिस नाही केलेली, सो मला जज अजिबात करू नका. जितकं मला येतं ते मी वाजून दाखवतो तुम्हाला. तसं मी शॉर्ट्स पण एक पोस्ट केली होती, बट ठीक आहे, आता मी ब्लॉगमध्ये पण दाखवतो. मी तुम्हाला प्रॉमिस केलं तर त्या गोष्टी दाखवणं गरजेचं आहे. आय होप सो की मी तुम्हाला पूर्ण दिसत असेल आणि संबळ पण दिसत असेल. सो हे असं आहे ना, हे जे आहे ना धुमा, म्हणजे ढोलाला तर धुमा म्हणतात, पण जे बेसवालं आहे ना काइंड ऑफ, मला हे बघा, मला प्रॉपर वर्ड्स माहीत नाही आहेत. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जज करू नका. तर ह्याला पायामध्ये पकडतात असं, म्हणजे ज्याने आपण ती ट्यून चेंज होती, हे दाबलं ना असं की ट्यून चेंज होती. त्यामुळे ते दाखवतो तुम्हाला पहिले बघा. नॉर्मल ह्याचा आवाज असा आहे, ठीक आहे. आता मी जसं जसं दाबत जाईल ना पाय, तसा तसा आवाज चेकआउट करा. हे असा आवाज चेंज होत राहतो थोडा थोडा. तर आता मी तुम्हाला, मला जे येतं ना ते दाखवतो. सर्दी झाली आहे, सो
बेअर विथ इट. बेसिक एक पहिली ट्यून मी जे शिकली होती सुरुवात केली ना पहिल्यांदा जेव्हा संबळ हातात घेतलेला मला हे पण इतकं अवघड जात होतं ना, कारण हा हात इथे जातच नाही, हा हात इथे जातच नाही आणि ह्याला लिंकच लागत नाही, कारण आपलं लेफ्ट हँड आपण जास्त काम नाही करत ना, सो लेफ्ट हँड जास्त पटपट चालतच नाही. पण आता झाली थोडी सवय, कारण मध्ये मी प्रॅक्टिस वगैरे करत होतो. सो येते आता दुसरी टोन दाखवतो. आवाज आपण चेंज कसा करू शकतो. नॉर्मल आहे बघा, पाय ना, हा पाय दिसतोय का तुम्हाला? हा, तर हा पाय जसं जसं मी दाबेल तसं तसं हे टाईट होतं आणि आवाज चेंज होतो. तर जसं जसं तुम्ही वाजवाल ना, शिकाल हळूहळू, तसं तसं अजून मजा येते. म्हणजे एक्सपेरिमेंट करू शकता तुम्ही वेगवेगळ्या ट्यून्स संगीत. तर आता सध्याला तर मला एवढंच येतं. अजून एक ना हात उतरणी म्हणतात, तर ते मी शिकलेलो थोडं थोडं, बट आता मला ते आठवत नाही. बरं चला ट्राय करू आपण ट्राय करू. तर प्रॅक्टिस करावं लागणार यार. मी प्रॅक्टिस का सोडली मला तेच कळलं नाही. सो हात उतरणी म्हणजे स्लो पासून चालू होतं आणि मग पूर्ण ते पिकअप पकडतं. सो थोडं थोडं मी शिकलो होतो. उगाच चुकीचं वाजवून काय दाखवायचं नाही मला. बट जर जज नका करू मला बिलकुल बी याच्यावरती, हे जे काय मी वाजवले त्यावरती, कारण बरेच टेक्निक्स आहेत आणि बऱ्याच याच्यामध्ये ना गोष्टी आहेत. सो त्या शिकायच्या आहेत मला. मग मी जे काही येतं ते तुमच्यासमोर प्रेझेंट केले. मला आवडत अशा गोष्टी तुम्हाला दाखवायला, कारण तुम्ही पण कोण ना कोण असेलच ज्याला पण संबळ वाजवायचं असेल, किंवा जो माझ्यासारखा असेल, मला असे फोक इन्स्ट्रुमेंट किंवा असं वेगळं काहीतरी करायला आवडतं. माझ्याकडे ना लाठी पण आहे, ती पण मला फिरवायला शिकायचं. मी तुम्हाला दाखवतोय बघा, हे इथं ठेवली आहे मी. ह्याचं पण मला बेसिक म्हणजे ना थोडं एका हाताने 2 हातांनी फिरवता वगैरे ते जे हे ते येतं थोडं, बट एकदम एवढं पण नाही येत फ्लोमध्ये. सो ते पण दाखवून मी एकदा थोडं शिकलो ना मग दाखवून. बट संबळ आपल्याला शिकायचंच आहे. सो दिस वॉज इट. मी प्रॉमिस केलं होतं म्हणून मी दाखवलं. आता आहे ना थोड्या वेळानंतर म्हणजे 5 वाजता मला जायचं आहे एका प्रॉपर्टीच्या शूटसाठी. अक्षय पण येणार आहे, अक्षय संगत जायचं आहे. सो दाखवतो मी तुम्हाला ते पण आज फायनली आय गेस ते दाखवता येईल. सो स्टे ट्यून्ड. तर मंडळी आता वाजलेत 5 आणि आम्ही तुंगारलीमध्ये आलो आहे. ते बंगलोचा शूट तुम्हाला बोललेलो ना, तर अक्षय पण आहे माझ्या संगती आणि पोहोचू आता 1-2 मिनिटामध्ये. आणि मग मी तुम्हाला दाखवतो की शूट कशा प्रकारे वगैरे करतो. तर आलोय आम्ही आता आणि हा आहे तो विला. तर याचं शूट करायचं आहे आपल्याला. मस्त आहे तसा हा विला. हे बघा इकडनं पूर्ण व्ह्यू आहे, सही व्ह्यू आहे इकडनं. सनसेट दिसेल समोरच आणि हा एक्सप्रेस वे मस्त आहे. तर पहिले ना आम्ही मोस्टली सगळं पहिले बघून घेतो की कुठे काय आहे, कसं शूट, म्हणजे एक आयडिया येते की कसं शूट करायचं आणि काय शॉट्स वगैरे घ्यायचे. सो आता बघून झालेलं आहे, आता खाली जाऊन चालू. रील शूट करण्याच्या नादात मी ब्लॉग करायचं विसरून गेलो. तर हे असे बेडरूम्स आहेत. सो बेसिकली ना जे ब्युटी एलिमेंट्स असतात ते आपल्याला जास्त करून शोकेस करायचे असतात. आणि बेडरूम्स वगैरे जे यूज वाटेल असा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला ठेवायचा असतो कॅमेरा अँगल्सचा. सो हे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा जर तुम्ही कुठलं रूम वगैरे शूट करताय किंवा इंडोर शूट्स वगैरे असतात ना बंगल्याचे विलाचे वगैरे, तर असं करायचं असतं. म्हणजे जो व्ह्यू आहे ना तो तुम्हाला पूर्ण दिसला पाहिजे रूम. आता जर मी सपोज बघा असं जर केला तर हा केवढीचा रूम वाटतोय, म्हणजे इतका मजा नाही येते याच्यामध्ये. पण जर मी वाईडमध्ये घेतला
आणि थोडं अँगल्स वगैरे सगळं खेळावं लागतं. अट्रॅक्टिव्ह कसं दिसेल हे मेन की असतं शूट्समध्ये. सो फायनली डन विथ द शूट. आता 6:30 पावणे 7 वाजलेत आणि आम्ही निघालो आता घरी. तर तुम्हाला एक छोटीशी आयडिया म्हणजे थोडंफार झलक मी तुम्हाला दाखवली कसं शूट होतं आणि काय डोक्यात ठेवावं लागतं शूट करताना. तर अजून असे जसे शूट्स मिळत जातील तसं मी तुम्हाला आयडिया देत जाईल. आणि तुम्हालासुद्धा जर तुमची प्रॉपर्टी वगैरे शूट करून घ्यायची असेल तर DM करा किंवा इंस्टाग्रामवरती मेसेज करा. लिंक्स सगळ्या आहेत आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर हा ब्लॉग इथेच संपूयात. आता घरी जाणार बस, बाकी काही नाही. तब्येत थोडी ठीक आहे, सर्दी जरा वाढली आहे, बट करूयात मॅनेज कसं तरी. उद्या शिवरात्र आहे सो बघूयात यार. मला आता जायची इच्छा आहे, बघू काय होतं ते तुम्हाला कळेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. सायनिंग ऑफ हेमंत राऊत. बाय बाय कर रे. बाय बाय.